इयत्ता 10वी इंग्रजी मराठी माध्यम टेक्स्टबुक पेज नंबर 3 टीनेजर्स प्रेयर थर्ड स्टांजा. प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड. याचा अर्थ कृपा करून हे परमेश्वरा माझे डोळे उघड, दॅट आय माइट क्लिअरली सी, की ज्यामुळे मी स्पष्टपणे पाहू शकेन. हेल्प मी स्टँड फॉर व्हॉट इज राईट. जे योग्य आहे त्याच बाजूने उभे राहण्यासाठी मला मदत कर. ब्रिंग आउट द बेस्ट इन मी. आणि जे माझ्यामध्ये सगळ्यात चांगले अर्थात सर्वोत्तम आहे ते बाहेर आण. नेक्स्ट स्टांजा. फोर्थ. हेल्प लॉर्ड टू जस्ट से नो when temptation comes my way. हेल्प लॉर्ड. हे परमेश्वरा मला मदत कर. टू जस्ट से नो. मला नाही म्हणायला. फेन जेव्हा. टेम्पटेशन. याचा अर्थ अ स्ट्रॉंग विश टू डू समथिंग बॅड ऑर रॉंग. काहीतरी वाईट किंवा चुकीचे करण्याची जबरदस्त इच्छा असते. याचा अर्थ टेम्पटेशन. जेव्हा वाईट गोष्टी किंवा दुष्ट प्रवृत्ती माझ्याकडे येतात, दॅट आय माइट कीप माय बॉडी क्लीन, की ज्यामुळे मी माझे शरीर स्वच्छ ठेवू शकेन, अँड फिट फॉर लाईफ ईच डे, आणि जीवनातील प्रत्येक दिवसासाठी तंदुरुस्त राहू शकेन. हा जो चौथा स्टांजा आहे याच्याबद्दल शेजारी मार्जिन क्वेश्चन्स आहेत. यामध्ये पहिला या ठिकाणचा हा मार्जिन क्वेश्चन. हाऊ शुड वन रिॲक्ट टू टेम्पटेशन. एखाद्याने दुष्ट प्रवृत्तीला कसा प्रतिसाद दिला पाहिजे. आन्सर. वन शुड से नो or refuse temptation. He should avoid doing anything bad or wrong. Next question. In what condition does the poet wish to maintain his body? In what condition does the poet wish to maintain his body? Answer. The poet wishes to maintain his body and keep it clean and fit each day when temptation attracts him to do anything bad or wrong. या दोन्ही प्रश्नांची उत्तरं या चौथ्या स्टांजामध्ये आहेत. लास्ट स्टांजा. When my teenage years are over. जेव्हा माझे किशोरवयीन अवस्था संपते. I know that I will see. तेव्हा मला माहिती किंवा मी जाणतो की मी पाहीन. I will see जे मी पाहीन. That life is lived its very best. की जे जीवन मी तुझ्याबरोबर जगलो ते सर्वोत्तम आहे. विथ यू. तुझ्याबरोबर. वॉकिंग नेक्स्ट टू मी. कारण माझ्यासोबत हे परमेश्वरा तू चालत आहेस. जे मोर्स यांनी लिहिलेली ही कविता आहे. या लास्ट स्टांजामध्ये मार्जिन क्वेश्चनमध्ये 2 प्रश्न आहेत. व्हॉट इफेक्ट डज द स्पीकर विश टू सी in himself
at the end of his teens. What effect does the speaker wish? कोणता परिणाम, या बोलणाऱ्याची इच्छा आहे की कोणता परिणाम टू सी पाहण्यासाठी इन हिमसेल्फ त्याच्यामध्ये ॲट द एंड ऑफ हिज टीन्स त्याच्या किशोरवयीन अवस्था संपण्याच्या वेळेस कोणता परिणाम झालेला पाहावा. तर द स्पीकर विशेष टू सी in himself at the end of his teens that he will see that he has lived life best with God. God leads the speaker in his teenage. And next question, last question. Whose company does the poet wish for in the walk of life? The poet wishes for the company of God in the walk of life. Here we completed the third page. Now we will see the fourth page of textbook, where there is English workshop. First question. Choose the correct alternative and complete the given sentence. Choose the correct alternative म्हणजे योग्य पर्याय निवडा and complete the given sentence आणि हे वाक्य पूर्ण करा. A. According to the poet dash are brought by each new day. प्रत्येक नवीन दिवशी कवीच्या मते काय घेऊन येतो प्रत्येक नवीन दिवस? तर न्यू बिगिनिंग. न्यू एंडिंग्स आहे, पहिल्याच लाईन ओळीमध्ये आहे न्यू बिगिनिंग. बी. वी मस्ट डिसाइड टू टेक रोड विच लीड्स टू ग्रेट सक्सेस. या ठिकाणी ग्रेट सक्सेस बसतोय. सी. द पोएट प्रेज टू द लॉर्ड टू हेल्प हिम stand for what is right. The poet D. The poet wants to see that his teenage years have been the best years of his life. Next, second question. Find and write the pairs of rhyming words from the poem. First, make, take. Success, distress, see, me. Way, day, see, me. Now, third question. What is the rhyme scheme of the poem? Choose the correct one from the following options. या कवितेमध्ये राईम स्कीम कोणती आहे ती विचारलेली आहे. खाली 4 राईम स्कीम दिलेले आहेत. तर त्यामधील नेमकी कोणती आहे? तर ABCB राईम स्कीम ॲप्रिशिएशन ऑफ पोएम मध्ये 1 मार्काला राईम स्कीम नक्की येते. आपण अगोदर राईम स्कीम कवितेत समजून घेऊ. कवितेमधील एक स्टांजा विचारात घ्यायचा. या ठिकाणी 4 ओळींचा एक स्टांजा आहे. पहिली लाईन ईच डे ब्रिंग्स न्यू बिगिनिंग्स. शेवटचा शब्द आहे बिगिनिंग्स. या बिगिनिंग्स बद्दल ए घेतला शब्द. डिसिजन्स आय मेक मस्ट. याला रायमिंग वर्ड्स बसत नाही. बिगिनिंग आणि मेक हा रायमिंग वर्ड नाही, म्हणून ह्या मेकसाठी बी हे अक्षर. थर्ड लाईन आय एम द ओनली वन टू चूज. या ठिकाणी चूज हा शब्द शेवटचा. 2 नंबर लाईनमध्ये मेक आणि फर्स्ट लाईनमध्ये बिगिनिंग शेवट शब्द. हे 3ही शब्द राईम बसत नाहीत, रायमिंग वर्ड्स नाहीत. परंतु चौथी लाईन द रोड दॅट आय विल टेक. टेक आणि मेक हे राईम साधले जातात, म्हणून अगोदर मेकसाठी आपण बी अक्षर वापरले, त्याप्रमाणे टेकसाठी बी अक्षर. मग या कडव्याची राईम स्कीम ABCB. असंच प्रत्येक कडव्यामध्ये प्रत्येक स्टांजामध्ये कवितेच्या आहे. पहा सेकंड स्टांजा. लाईफ, सक्सेस, रोड, डिस्ट्रेस. याच्यामध्ये राईम साधणारा सक्सेस आणि डिस्ट्रेस आहे. मग लाईफबद्दल आपण ए अक्षर घेतलं, सक्सेसबद्दल बी घेतलं, रोडबद्दल सी घेतलं,
तर डिस्ट्रेसबद्दल, सक्सेसबद्दल घेतलेलंच अक्षर बी घ्यायचं. मग ABCB अशी ABCB ही राईम स्कीम या कवितेमध्ये आहे, म्हणून आपण ABCB हा पर्याय निवडलेला आहे. फोर्थ क्वेश्चन, मॅच द लाईन्स इन कॉलम A विथ द फिगर ऑफ स्पीच इन कॉलम B. या ठिकाणी जोड्या जुळवायच्या आहेत. कॉलम A, कॉलम B, फिगर ऑफ स्पीच कॉलम B मध्ये आहे. कॉलम A मध्ये डिसिजन्स आय मस्ट मेक, याला इन्व्हर्जन बसतोय. इन्व्हर्जन म्हणजे उलट क्रम, उलटा क्रम असल्यासारखं. म्हणजे डिसिजन्स हा शब्द अगोदर टाकलाय, या ठिकाणी वाक्य काय पाहिजे होतं, आय मस्ट मेक डिसिजन्स असा पाहिजे होतं. आय मस्ट मेक डिसिजन्स, परंतु डिसिजन्स हा शब्द सुरुवातीला टाकलाय, तो नंतर पाहिजे होता, म्हणून या ठिकाणी फिगर ऑफ स्पीच इन्व्हर्जन आहे. सेकंड, प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड, देवाकडे प्रार्थना केलेली आहे. देव समोर दिसत नाही, परंतु देवाबद्दल बोललं जाते, त्यामुळं या ठिकाणी आपण कविता शिकताना शिकलो होतो फिगर ऑफ स्पीच अपॉस्ट्रफी. थर्ड, ट्रॅव्हल डाऊन द डार्कन रोड, या वाक्यामध्ये डाऊन आणि डार्कन हे डी अक्षर उच्चार सारखा, डी असा उच्चार परत परत येतोय. मग या ठिकाणी एलिटरेशन, ज्यावेळेस असे शब्द येतील आणि त्याचे पहिले अक्षर सारखे असतील, उच्चार सारखा असेल, तर एलिटरेशन ही फिगर ऑफ स्पीच असते. फोर्थ, आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ, मी त्या जीवनाचा मार्ग निवडू शकतो. या ठिकाणी मग राहिलेली फिगर ऑफ स्पीच मेटॅफर. एलिटरेशन बद्दल वरती आपण स्पष्टीकरण दिलंच होतं, त्याच पद्धतीने टेक्स्टबुकमध्ये पण स्पष्टीकरण दिलेलं आहे. एलिटरेशन इज द अकरन्स ऑफ द सेम साऊंड ॲट द बिगिनिंग ऑफ वर्ड्स इन अ फ्रेज, सेंटेन्स, etc. such as that life is lived its very best. मराठी अर्थाचा एलिटरेशन इज द अकरन्स, एलिटरेशन म्हणजे असे घडलेली घटना, अकरन्स ऑफ द सेम साऊंड, सारखाच आवाज, ॲट द बिगिनिंग सुरुवातीला, ऑफ वर्ड शब्दाच्या सुरुवातीला सारखा आवाज सारखा उच्चार होत असेल, इन अ फ्रेज एखाद्या शब्द समूहामध्ये, सेंटेन्स वाक्यामध्ये, एटसेट्रा इत्यादी. सच ॲज उदाहरणार्थ या ठिकाणी दिलेलं वाक्य, दॅट लाईफ इज लाईव्ड इट्स व्हेरी बेस्ट, या ठिकाणी हा लाईफ आणि लाईव्ड यल आहे, त्याचा उच्चार लाईफ असा होतोय. फाइंड आउट मोर एक्झाम्पल्स ऑफ एलिटरेशन फ्रॉम अदर पोएम्स इन युअर बुक, आपल्या पुस्तकामधील एलिटरेशनची दुसऱ्या कवितेमधील काही उदाहरणे शोधून काढा म्हटलंय. आपण नंतर कविता घेत असताना त्याप्रमाणे तिथं एलिटरेशनची उदाहरणं पाहणार आहोत. पुढचा प्रश्न आहे, फिफ्थ क्वेश्चन, एलिमेंट्स ऑफ प्लॅनिंग अँड इंटरव्ह्यू. इंटरव्ह्यूच्या नियोजनासाठी काही घटक, ग्रुप ॲक्टिव्हिटी, फॉर्म ग्रुप्स अँड डिस्कस, गट तयार करायचा आणि चर्चा करायची. इच एलिमेंट ऑफ प्लॅनिंग अँड इंटरव्ह्यू अँड प्रिपेअर नोट्स ऑन इच एलिमेंट. ह्या प्रत्येक मुद्द्यासाठी एक नोट्स बनवायच्यात. फॉर्मॅट स्ट्रक्चर कसं असावं, याच्यासाठी 3 स्टेप्स असतात. फॉर्मॅट कसं असावं, तर फॉर्मल ग्रीटिंग, म्हणजे इंटरव्ह्यू घेत असताना सुरुवातीला फॉर्मल ग्रीटिंग आपण स्वागत करतोच. मेन बॉडी त्याचा मुख्य भाग लिहिला पाहिजे आणि कन्क्लुजन शेवटसुद्धा व्यवस्थित झाला पाहिजे इंटरव्ह्यूसाठी. साईज ऑर लेंथ हाऊ मच, याची साईज किंवा लांबी किती असली पाहिजे इंटरव्ह्यू घेताना. देअर शुड बी 10 क्वेश्चन्स, साधारणतः 10 क्वेश्चन्स और 8 क्वेश्चन्स सुद्धा चालतील, एवढे असतील तरी भरपूर झाले. डूज अँड डोंट्स, रूल्स अँड रेग्युलेशन्स. डूज अँड डोंट्स कोणते असतात, काय करावं काय करू नये, त्याचे नियम आणि अटी काय असाव्यात, तर याच्याबद्दल 5व्या पानावरती रूल्स आणि रेग्युलेशन्स सांगितलेले आहेत. पुढच्या पानावरती लास्ट, टाईप ऑफ क्वेश्चन्स, येस ऑर नो क्वेश्चन्स और WH टाईप. कोणत्या प्रकारचे प्रश्न हवेत, येस नो प्रकारचे प्रश्न की WH प्रकारचे प्रश्न, तर मिक्सअप क्वेश्चन्स, बोथ येस नो क्वेश्चन्स और WH क्वेश्चन्स, दोन्ही प्रकारचे प्रश्न इंटरव्ह्यूमध्ये असावेत असा एक मुद्दा येतो यामध्ये. वी हॅव completed the 4th page of textbook